हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे रेसिपीज कट्टामध्ये. तर सध्या पाऊस खूप जोरात चालू आहे आणि पावसाळी वातावरण असल्यावर आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळीसाठी मॅगी तो बनती आहे. तर आज मात्र मी करणार आहे पहाडीवाली मॅगी. पहाडवाली मॅगी थोडंसं हिंदी येतं आहे, पण ती पहाडवाली मॅगी खूप छान असते. तर आज आपण तीच ट्राय करणार आहोत. चला, पहाडवाली मॅगी करण्यासाठी मी इथे घेतला आहे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे एक छोटासा पॅन घेतला आहे, गॅसवर ठेवला आहे आणि मी इथे ग्राउंडनट ऑइल वापरणार आहे. वूड प्रेस्ड ग्राउंडनट ऑइल, ते खूप चांगलं असतं ग्राउंडनट ऑइल. आणि फोडणीत मी मोहरी घालणार आहे. मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं आणि कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून छान परतून घ्यायचं. एक 4-5 मिनटं छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे त्या भाज्या थोड्याशा मऊ होतील. ही मॅगी खूप छान लागते. दोन 3 मिनटानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीसुद्धा छान मऊ होते. तर मी इथे आधी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला जशी मॅगी हवी आहे, सुपी हवी आहे किंवा जराशी कोरडी हवी आहे, तर त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. मला इथे सुपी मॅगी खूप आवडते, त्यामुळे मी पाणी थोडं जास्त घालते. तर पाण्याला उकळी आली की यात नूडल्स घालून घेऊया आणि त्यानंतर मॅगीचा मसाला घालूया किंवा आधी मसाला घातला तरीही चालेल. पण मी हे नूडल्स एकदम बारीक बारीक करते. मला ते असे मोठे मोठे नूडल्स खायला जमतही नाही आणि आवडतही नाही, त्यामुळे मी असे छान मोडून घेते नूडल्स. तर आता नूडल्स घातले की छान परतून घ्यायचं. आणि मी यात एक ट्विस्ट ॲड केला आहे, ते म्हणजे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे. पण मी इथे काळं मीठ घातलं आहे, थोडीशी वेगळी चव येण्यासाठी. आणि हे बघा, अशा प्रकारे आपली मॅगी तयार झाली आहे. ही काही 2 मिनटात होत नाही मॅगी कधीच. सो मी आता ही मॅगी खाणार आहे. मस्त पाऊस पडतो आहे, तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. चला तर मग मी पण ही मॅगी खाऊन बघते कशी झाली आहे. मस्त पाऊस पडतो आहे आणि ही अशी गरमागरम मॅगी खायला खूप मजा येते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही पहाडवाली मॅगी. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.